नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, सौमित्रा हा मायाला कोर्टात खेचणार आहे आणि तिच्याकडून तिचं सगळं काही सत्य वधून घेणार आहे. आता तो ट्विस्ट कसा आला हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, मायाचे जे काही गुंड असतात ते रणदिवेंच्या फराळच्या स्टॉलवर हल्ला करतात. त्यामुळे सगळेच खूपच नाराज झालेले असतात. तेव्हा अवंतिका म्हणते, जानकी वहिनी, आता आपण काय करायचं? आपला स्टॉल सुद्धा आता पूर्णपणे मोडून टाकलाय ग. तेव्हा जानकी म्हणते, अवंतिका तू घाबरू नको. हे जे काही केले ते मास्कमॅन आणि ऐश्वर्याने मिळून केले आणि त्यांना अजून कुणीतरी सामील आहे असं मला वाटतंय. अगं, त्यांनी आपल्या वाटेत कितीही काटे पेरले ना तरी आपण त्यातून यशस्वी व्हायचे. आपण ताठ मानेने पुन्हा एकदा उभं राहायचे. अगं, देव सुद्धा आपली परीक्षा बघतोय असंच समज. देवाला सुद्धा बघायचे एवढ्या मोठ्या संकटातून हे रणदिवे कसे बाहेर पडतात आणि आपण तेच करायचे. कळतंय का तुला? थोडा विचार कर अवंतिका, घाबरू नकोस. तेव्हा अवंतिका म्हणते, हो वहिनी, मला हे सगळं काही कळते आणि मला सगळं काही मान्य आहे, पण मला आतून खूप भीती वाटायला लागली. मला आतून असं वाटायला लागले की आपल्यावर कुठलं तरी मोठं संकट येणार आहे आणि त्या संकटाचा सामना आपण कसे करणार आहोत तेच मला कळत नाहीये. तेव्हा जानकी म्हणते, अवंतिका तुला घाबरायची काहीच गरज नाहीये. आपण सगळे एक आहोत ना आणि मी आहे तुझ्यासोबत. आणि ज्यांनी कोणी हे सगळं घडून आणलंय ना त्यांना तर मी सोडणारच नाही. तेवढ्याच मित्रांनो, तिथे पोलिसांची धाड पडते, कारण त्या मायेने तिथे कसलं तरी पॅकेट ठेवलेलं असतं. पोलीस तिथे येतात आणि पोलीस जानकीला म्हणतात, जानकी रणदिवे, यू आर अंडर अरेस्ट. तेव्हा ऋषिकेश पुढे येतो आणि म्हणतो, काय झालं इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही जानकीला का अरेस्ट करताय? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघा ऋषिकेश रणदिवे, तुमच्या स्टॉलवर जे काही चालू आहे ना ते योग्य नाहीये. तुम्ही गैरकानूनी काम करताय. तेव्हा जानकी पुढे येते आणि म्हणते, एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय बोलता हे तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? अहो, आम्ही फक्त फराळ विकतोय आणि त्यात गैर काय आहे? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब एक पॅकेट दाखवतात आणि म्हणतात, हे बघा, तुमच्या स्टॉलवर ही पॅकेट सापडले. तुम्ही ही असली कामं करता का? तेव्हा मात्र जानकी खूपच घाबरते आणि म्हणते, नाही साहेब, आम्ही फक्त फराळ विकतोय. ही पॅकेट इथं कशी आली आम्हाला काहीच माहिती नाहीये. खरंच प्लीज तुम्ही उगाचच वेगळा अर्थ लावू नका. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा जानकीताई, मी जरी तुम्हाला ओळखत असलो ना तरी सुद्धा मी माझं काम चोख पद्धतीने करत असतो. तुम्हाला सुद्धा माहिती आहे जानकीताई, मी तुम्हाला निर्दोष सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करेन, पण तुम्हाला अरेस्ट तर मला करावंच लागणार आहे. तेव्हा मात्र सगळे रणदिवे घाबरतात. सौमित्र अवंतिका पुढे येतात आणि म्हणतात, काय झालं इन्स्पेक्टर साहेब, हे काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काही गरज नाहीये जानकी वहिनीला अरेस्ट करायची, कारण जेव्हा मी इथे आले ना तेव्हाच माझी नजर त्या पॅकेटांवर पडली आणि तेव्हाच मला वाटलं होतं ही पॅकेटे विचारावं की वहिनीला कशाची आहेत ते. उगाच तिला काळजी नको म्हणून मी तिला विचारलेलं नाहीये. आता मात्र बस झालं, आता सगळं सत्य सगळ्यांसमोर आलंच पाहिजे. सौमित्र म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, जानकी वहिनी गुन्हेगार नाहीये, तुम्ही तिला असं घेऊन जाऊ शकत नाही. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात, अहो, माझा सुद्धा यांच्यावर विश्वास आहे, पण मी कायद्यापुढे काहीच करू शकत नाही. माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. प्लीज मला थोडं समजून घ्याल का? इन्स्पेक्टर काही ऐकायला तयारच नसतं. तेव्हा सौमित्र रागानेच म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, सगळं काही समजतंय, सगळं काही पटतंय, पण काय करावं तेच कळत नाही ना. इन्स्पेक्टर साहेब, प्लीज समजून घ्या, तुम्ही थोडं तरी समजून घ्या ना. इन्स्पेक्टर म्हणतात, काय समजून घ्यायचं आहे, आम्ही काहीच समजून घेऊ शकत नाही, आमच्याकडे पर्यायच नाहीये. प्लीज तुम्ही आता आम्हाला समजून घ्या. जर का तुम्ही समजून घेतलं तर खूपच बरं होईल. तेव्हा सौमित्र इन्स्पेक्टर साहेबांच्या हातात अटकपूर्व जामिनाचा पेपर देतो. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर म्हणतात, सौमित्र रणदिवे, तुम्ही जानकी रणदिवे यांना अटकपूर्व जामिनाचा पेपर आणला होता, तर हे सगळं करायची काय गरज होती?
तेव्हा लगेच जानकी म्हणते की जाऊ द्या ना इन्स्पेक्टर साहेब, तुमचं काम तर झालंय ना, तुम्ही या आता. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, जानकी ताई, माझं चुकतंय, मला कळतंय, प्लीज माझा एकदा तरी विचार करा, प्लीज मी मुद्दामून हे असं काहीच केलेलं नाहीये. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब चिडतात आणि म्हणतात, जानकी वहिनी, तुम्हाला वाटत असेल की सगळं काही संपलंय, पण तुम्हाला पहिल्यापासून तयार राहावं लागेल. तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते, ऋषिकेश, आपल्या इथे ती वस्तू कुणी ठेवली असेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, जानकी, माझा तर त्या ऐश्वर्यावर दाट संशय आहे. तेव्हा लगेच जानकी म्हणते, ऋषिकेश, तुम्हाला एक सांगू का, माझा तर मायावरती संशय आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अगं काय बोलतेस तू, अगं ती असं का करेल, अगं ती बिचारी स्वतःच्या खोलीतून बाहेर सुद्धा पडलेली नाहीये आणि तू तिच्यावरती एवढा मोठा आरोप लावतेस, अगं तिचा थोडा तरी विचार कर. त्यावेळी जानकी म्हणते, ऋषिकेश, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं राहूनच गेलं. ऋषिकेश, माझा मायावर दाट संशय आहे, कारण माझं तिच्या हालचालींवर बारीक लक्ष आहे, त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्हीही तिच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो, जानकी, मला कळतंय, मला समजते, तुला खूप राग आलाय, पण जानकी तू तरी समजून घे ना. जानकी, अगं तुला त्या मायावर संशय घ्यायची काय गरज आहे, ती बिचारी पोरगी साधं कोणासमोर तोंडही उघडत नाही, मला असं वाटतंय की तू जे काही बोलते ते चुकीचं असेल. जानकी म्हणते, ऋषिकेश, तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का, अहो त्या मायाला मी आपल्या स्टॉलवर घुटमळताना बघितलंय, ती सारखं इकडे तिकडे फिरत होती आणि जरा अस्वस्थ वाटत होती आणि त्याच वेळेस गुंडांची धाड पडली. तिच्या हातात घरून येताना कसली तरी पिशवी होती, पण जाताना तिच्या हातात ती पिशवी मला काही दिसली नाही, त्यामुळे मला असं वाटलं की हे सगळं काही मायाचंच काम आहे. सौमित्र म्हणतो, जानकी वहिनी, तू जर पाहिलंस तर त्यात काहीतरी तथ्य असेलच ना. जानकी वहिनी, आपल्याला हे सत्य आता शोधून काढलंच पाहिजे. तेव्हा जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी, तुम्ही माझ्यासोबत आहात ना, तुम्ही माझ्यासोबत आहात म्हटल्यावरती मला काही काळजी करायची गरजच नाहीये. सौमित्र भाऊजी, माझी ना नक्की खात्री आहे, तुम्ही सगळं काही नीटच कराल. तेव्हा सौमित्र म्हणतो की जानकी वहिनी, तुझ्या तोंडातून निघालेला प्रत्येक शब्द माझ्यासाठी मौल्यवान असतो. सौमित्र आणि संपूर्ण रणदिवे कुटुंब मायावर बारीक लक्ष ठेवून तिला गजाआड पाठवतील का, याबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की कळवा. असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.